जी मराठी वाहिनीवरील फुबाई फू या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदाय व कीर्तन परंपरेचा अपमान केल्याबद्दल गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। झी मराठी या वाहिनीवरील फुबाई फूच्या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायांच्या व कीर्तन परंपरेला बदनाम करण्याच्या उद्देशाने एक कार्यक्रमामध्ये ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत यांनी कीर्तनकार व राधिकाची भूमिका घेतली होती। डॉक्टर निलेश साबळे यांनी अँकरिंग करून कीर्तन परंपरा व फडकरी संत परंपरा आणि संत महात्म्यांचे विचार या सर्व परंपरेला बदनाम करणारे फार मोठे षडयंत्र रचले गेले। याबाबत युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश महाराज शेट्टे यांनी लीना भागवत यांचा फोन नंबर मिळवून त्यांना फोन करून विनंती केली की तुम्ही किमान 2 मिनिटाचा व्हिडिओ देऊन महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे मन दुखावले गेल्यामुळे त्यांची त्या व्हिडिओमध्ये माफी मागावी। तर त्यांनी व्हिडिओ देण्यास नकार देऊन तुम्हाला आमच्या वकिलातर्फे जे काय उत्तर द्यायचे आहे ते आम्ही देऊ असं सांगितल्यामुळे सर्व वारकरी भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या। त्यामुळे 18 जुलै रोजी अमरावती येथील गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये हरिभक्त पारायण वेदांत मुंदाने, जिल्हा उपाध्यक्ष स्वरसम्राट युवा विश्व वारकरी सेना व हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज चौधरी सह जिल्हाध्यक्ष युवा विश्व वारकरी सेना हरिभक्त पारायण अनूप महाराज देशमुख, शहराध्यक्ष युवा विश्वसेना अमरावती हरिभक्त पारायण सुधाकर बाहे महाराज, जिल्हा संघटक बबनराव चव्हाण, जिल्हा संघटक स्वरसम्राट विश्व वारकरी सेना अमरावती आदींच्या शयानिशी गाडगेनगर पोलीस स्टेशन अमरावतीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। रामकृष्ण हरी। मी हबबा वेदांत मुंदाने, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष स्वर साम्राज्ञ युवा विश्व वारकरी सेना। झी मराठी या वाहिनीवरील फुबाई फू या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचा कीर्तन परंपरेला बदनाम करण्याच्या उद्देशाने एक कीर्तनाचा कार्यक्रम दाखवण्यात आला होता। त्या कार्यक्रमामध्ये ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत यांनी कीर्तनकार आणि राधिकेची भूमिका घेतली होती आणि डॉक्टर निलेश साबळे यांनी कार्यक्रम अँकरिंग केले होते। कीर्तन परंपरा, फळकरी परंपरा व संत महात्म्यांचे विचार या सर्व परंपरेला बदनाम करण्याचा एक फार मोठा षडयंत्र रचला गेला होता व आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लीना भागवत यांना यांचा फोन नंबर मिळवून त्यांना फोन केला व त्यांना विनंती केली की तुम्ही किमान 2 मिनिटाचा व्हिडिओ द्या आणि त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे मन दुखावल्या गेल्यामुळे त्यांची माफी मागावी आणि भविष्यात आम्ही अशा प्रकारचे चित्रीकरण करणार नाही असा एक व्हिडिओ पाठवा। तर त्यांनी व्हिडिओ देण्यात स्पष्ट नकार दिला व तुम्हाला आमच्या वकिलातर्फे जे काही उत्तर द्यायचे असेल ते आम्ही देऊच असा आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे मन दुखावल्या गेल्यामुळे दिनांक 18 जुलै रोजी अमरावती येथील गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि आमची ठाणेदार साहेबांना आणि पोलीस अधीक्षक साहेबांना अशी विनंती आहे की आम्हा वारकऱ्यांच्या भावनेचा विचार करून आपण लवकरात लवकर डॉक्टर निलेश साबळे, ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करावा, नाही तर अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आमचे ठाणेदार व पोलीस अधीक्षक यांना अशी विनंती आहे की आम्हा वारकऱ्यांच्या भावनेचा विचार करून आपण लवकरात लवकर डॉक्टर निलेश साबळे, ऋषिकेश जोशी, लीना भागवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। आनंद आनंद परमेश्वरांना अगदी परमेश्वरी कृपेचा प्रसाद दिलेला आहे। वा 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 वा, ही आहे माझ्या आधुनिक पाव्याची पावर क्षमता। बळ का आपलं बरं का काय म्हणते माऊली मनामध्ये असे राधेचे गुंजन करता डेरेदार राधा समोर दाखल। काय म्हणते माऊली, काय म्हणते आहे हे हे गेली कुठं गावाला बोलल्या बिगर भावना, गेली कुठं गावाला बोलल्या बिगर भावना, बुदली या कानाची भोग जरा गाजवाची तुमच्या
उघडी शोधायला उघडी शोधायला गेली कुठं गावाला बोलला मी उघडी शोधायला उघडी आजचे कीर्तन पुरे झाले. आजचे कीर्तन उद्या या. उद्या फुटा चला. बोला बाई, काय म्हणत आहात? बुवा लाईफ मध्ये थोडा प्रॉब्लेम. काय म्हणतो? इश्काची इंग ही टसली गो बाई मला इश्काची इंगळी टसली गो बाई मला इश्काची इंगळी टसली गो बाई हा बाई माझ्या आसपास सगळ्यांना आपला इश्काच्या इंगळ्या मात्र डसलेल्या आहेत. सगळ्यांना ती इश्काची इंगळी डसली, पण मला ती मात्र डसलेली नाही. हरामखोर कुठली. बुवा कशाला हवी व इश्काची इंगळी? अहो इश्क कसलं समजा इस्कोट हा इस्कोट. मी तर म्हणते एका इंगळीला असं पायाखाली घेऊन ठेचाया हवं. नाही हो, कशासाठी असे करता? अहो भगवंताचं देणं आहे. काय सांगता? त्याच्या दयेने मिळतं आहे, घ्यावं. बुवा परमेश्वराकडे दयाशिवाय देण्यासारखं काही नाही. रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा.